मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 16व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण ते कपास्थलला होतो ना, तिथे ते केवट होते ना, त्यांचं नाव होतं भरत केवट. त्यावेळी आठवलं नव्हतं मला सांगायला. आणि संध्या वाटवे होती, तिने ड्रेस दिला म्हणून खूप बरं झालं. कारण माझी ती लेगिन्स फाटण्याच्या पण लायकीची नव्हती आणि शिवण्याच्या पण लायकीची नव्हती. तिने खूप प्रेमाने सगळं केलं. वर मला फोन नंबर दिला आणि म्हणाली, तुला कधीही काहीही लागलं, काही अडचण आली तर मला जरूर फोन कर. कोण करतं ना हल्ल्याच्या दिवसात एवढं. निघताना माझं मन आणि डोळे दोन्ही भरून आले. अशी चांगली माणसंसुद्धा भेटतात. तिथून पुढे आले तर मला एक ट्रक दिसला, त्याच्यावर गाणी लावली होती. कसला आहे म्हणून बघावं म्हटलं, तर तो रद्दी सामान घेण्याचा ट्रक होता. मला मजा वाटली बघून. आपण रद्दी घेऊन जातो ना द्यायला, इथे बरे घरपोच सगळ्या बाटल्या बिटल्या सगळे घेऊन जातात. तो ट्रक जवळजवळ भरलेलाच होता. पुढे आले तर तिथे रस्त्यावरती ट्रॅक्टर विकणारा दिसला. मला मजा वाटली. इकडे सगळे शेतकरी लोक आहेत ना, आपल्याकडे कसे गाड्या बिड्या असतात, रिक्षा असतात, टॅक्सी असतात, तसे तिकडे ट्रॅक्टर होते. मला घेण्याचा फार मोह झाला, पण ओझं कोण घेणार एवढं, म्हणून तो विचार सोडून दिला. पुढे एका दुकानात खूप गर्दी दिसली. म्हणून काय आहे म्हणून चौकशी केली तर ते आयुष्यमान गोल्ड कार्ड मिळणार होतं, म्हणून घेण्यासाठी गर्दी होती. त्याच्या पुढे एक चहाचा स्टॉल होता, तिथे विजय सिंह म्हणून होते. आत्मनिर्भर भारतमध्ये पंतप्रधानांच्या योजनेत त्याला मदत मिळाली होती आणि तो स्टॉल त्याने टाकला होता. मला म्हणाल, माझा फोटो काढा आणि मुंबईत गेल्यानंतर लोकांना दाखवा. हे काय मी सरकारच्या वतीने बोलत नाही, जे स्कीम कशा चांगल्या आहेत ह्याच्यासाठी मी बोलत नाही आहे. मला तिथे जे काही दिसलं, माझ्या मनाने जे काही टिपलं ते मी तुम्हाला सांगितलं. तिथून जायचं होतं मला खेडीघाटला. तिथे 3-4 जण मुलं बसली होती. त्यांना मी विचारलं की हाच रस्ता आहे ना, तर ते म्हणाले उजवीकडून जा. उजवीकडे वळले, 5-7 पावलं झाली असतील तर तिथे घराच्या बाहेर एक आजोबा बसले होते. तर कुठे चालला आहेत, परिक्रमावासी आहेत का? म्हटलं हो. सोबत कोणी आहे का? म्हटलं आहे, मैया है. दिख तो नहीं रही है मैया. म्हटलं मैया मतलब नर्मदा मैया है मेरे साथ, बैग में है, मेरे मन में भी है. तर ते म्हणे हां, म्हणजे तुम्ही एकट्याच आहात, इकडे जंगलचा रस्ता आहे, तुला एकटीला मी इथून जाऊ देणार नाही म्हणाले, तू सरळ निघून जा. आता मला प्रश्न पडला, सरळ जावं का उजवीकडून जावं? शेवटी 4 पावसाळे जास्त बघितलेल्यांचं ऐकावं असं मी ठरवलं आणि मी सरळ गेले. तो हायवेचा रस्ता होता, समता संपेना. हायवे होता ना, मैया म्हणाली असतील घ्या घ्या घ्या, हायवेच्या रस्त्याने जा. 6-7 किलोमीटरचा फेरा पडला. चौकोनाच्या 4 बाजू असतील ना, तर मला खेडीघाटला त्या उजव्या रस्त्याने एक बाजू गेले असते, तर मी या 3 बाजू गेले. खरं तर खेडीघाटहून बडवाला यायचं होतं, तर मी बडवाहून खेडीघाटला गेले. खेडीघाटला श्रीराम महाराज आहेत, त्यांचा आश्रम आहे, त्याच्यासाठी मला जायचं होतं. म्हणजे असंही ते नर्मदेच्या परिक्रमेतच आहे. जसं तिथे गेले तर रस्त्याच्या सुरुवातीलाच एक मोठं मंदिर होतं आणि तिथे भंडारा चालू होता. सगळेजण मला आग्रह करत होते जेवायला या म्हणून. हाताला धरून नेलं नाही इतकंच. मी म्हटलं मी श्रीराम महाराजांच्या मठात जाते. ते म्हणाले जेवा आणि पुढे जा. मी विचार केला श्रीराम महाराजांच्या मठात जाऊ, काय मिळाला प्रसाद तर ठीक आहे, नाही तर येताना खाऊ इकडे आपण. तिकडे गेले तर छान प्रसन्न वाटलं. चांगला आहे श्रीराम महाराजांचा मठ.
मोठा आहे. गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रसाद घ्या म्हणून. मग मी जेवायला गेले तर तिथे मेथीची भाजी होती. अगदी घरच्यासारखं मस्त जेवण वाटलं. खरं तर परिक्रमेमध्ये जेवणावर वगैरे असं लक्ष ठेवू नये, पण मला जे जे वाटलं ते मी प्रांजळपणे सांगते. परिक्रमेला तर निघालेच आहे, मैयाचा जप तर चालूच आहे, पण या पण दिसणाऱ्या गोष्टी आहेत ते माझं मन एकीकडे नोट करत होतं. ते गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आहेत. जेव्हा मी आईबरोबर गोंदवल्याला जायचे तेव्हा धाकले राम आहे, तिथे बाजूला दत्त मंदिर आहे, तिथे ते राहायचे. तर आईबरोबर मी बरेचदा गेलेले. श्रीराम महाराजांना तिथे पण पाहिलेलं आहे आणि त्यांना, त्यांच्या मिसेसना मी साताऱ्याला बहिणीकडे पण बघितलेलं आहे. आता ते मला ओळखतील का माहिती नाही आहे, ते तर नाहीच आहेत, पण त्यांची आई होती खूप वर्ष. हे जेव्हा मध्य प्रदेशमध्ये गेले तेव्हा त्यांची आई असायची. आम्ही त्यांना नमस्कार करून यायचो. त्यामुळे मला उत्सुकता होती तो मठ बघण्याची. श्रीराम महाराजांच्या आश्रमात आहोत आपण. ते आता नाही आहेत, पण त्यांच्या पत्नी आहेत. शांत आणि थंड एकदम आश्रम, सुंदर आहे. हे सगळे त्यांचे शिष्य. हे श्रीराम महाराज यांच्यासाठी आले. आश्रम खूप छान होता, प्रसन्न वातावरण होतं. असं वाटत होतं की इथून जाऊच नाही आपण, पण जायला तर हवं होतं. तिथे सकाळी 6 ते संध्याकाळी 7 रामनामाचा जप चालू असतो. अखंड रामनामाचा जप चालू असतो. बरेच जण तिथे जप करत बसले होते. सगळं बघून झालं. मग मी श्रीराम महाराजांच्या मिसेसना भेटायला गेले. आईसाहेब म्हणतात त्यांना. छान गप्पा मारल्या त्यांनी. मी त्यांना विचारलं की इकडे कुठे आलात तुम्ही, तुमचं गोंदवल्यात घर होतं तर ते म्हणाले श्रीराम महाराजांना, गोंदवलेकर महाराजांचा आज्ञा झाली की तू आता मध्य प्रदेशमध्ये जाऊन रामनामाचा प्रसार कर म्हणून इकडे येऊन आम्ही त्याप्रमाणे करतोय. छान वाटलं. त्यांनी राहण्याचा आग्रह केला. आता राहिला नाही तर पुढच्या वेळी नक्की या म्हणाले. छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मग बाहेर आल्यानंतर मी, त्यांचं समाधी मंदिर वेगळं आहे, तिथे दर्शन घेतलं. तिथे छान पूजा केली होती. बघूनच मन प्रसन्न झालं, एकदम प्रफुल्लित झालं. आणि आईसाहेबांनी सांगितलं तुम्हाला. मी म्हटलं मला च्यवनप्राश आश्रमला जायचं आहे. तर त्यामुळे एवढ्या लांब तुम्ही आता जाऊ शकणार नाही, तर मध्ये चारुकेश्वर आश्रम आहे, तिकडे तुम्ही जा आणि तिथेच राहा. तो जवळ होता, 2-4 किलोमीटरवरती. आणि चारुकेश्वर आश्रमाचे इथे दगडू महाराज जे महाराष्ट्रातले आहेत त्यांचा एक आश्रम होता. तिथे पण रामनामाच्या अखंड धून चालू होती. तर मला तो पण पाहायचा होता. ते एकाने रस्ता सांगितला तर चुकलेच मी. त्याने चुकीचं सांगितलं काहीतरी. तोच माणूस सायकलवर पुन्हा भेटला. तर तो म्हणाला नाही मला माहिती नाही. नंतर म्हणाला तुम्ही त्या चहावाल्याला विचारा. मग चहावाल्याच्या इथे बसले मी. म्हटलं मला च्यवन आश्रमाला जायचं आहे. तर तो म्हणाला की च्यवन आश्रमाला तुम्ही जाऊ शकत नाही, चारुकेश्वर आश्रमला जा आणि तिथून पुन्हा बडवाला जा. आणि तेव्हा तिथे पुढे सगळीकडे पाणी आहे, नदी आहे आणि त्या नदीचं पाणी आहे आणि तिकडं आता कोणीच जात नाही. तिकडे चोरल नदी आहे. 3-4 तरुण मुलं गेले एकमेकांचा हात पकडून. कधी पाणी गुडघ्यापर्यंत आहे, कधी कमरेपर्यंत आहे. तर तुम्ही एकट्या कशा जाणार? तर तुम्ही तिकडे जाऊ नका. आणि चारुकेश्वर आश्रमाचे सुद्धा महाराज आता बडवाला गेलेले, ते पण तुम्हाला भेटणार नाहीत. ठीक आहे म्हटलं. मग तिथून म्हटलं पण बडवाला जाऊ. मी बडवावरनं खेडीघाटला घेतले, खेडीघाटवरनं परत बडवाला आले. मैयाची जशी इच्छा असेल तसंच होतं. बडवायला आले. कुठे राहायचा त्याचा विचार करत होते. तिथे एक आश्रम होता. म्हटलं पण त्या आश्रमात जाऊया. तर एवढ्यात संध्या वाटवेचा फोन आला की एक शर्मा म्हणून तिच्या कोणतरी ओळखीचे आहेत, तू त्यांना फोन कर म्हणून. मग त्या शर्मांना फोन केला तर ते म्हणाले माझं खेडीघाटला आश्रम आहे, तुम्ही परत मागे या आणि खेडीघाटला राहा. आता खेडीघाटलाच राहायचं असतं तर श्रीराम महाराजांच्या मठातच राहिले असते ना मी. म्हटलं नाही मी आता परत नाही येते, मी पुढे जाते. तर तेव्हा तिथे एक आश्रम आहे
बडवाळ्याला, त्या आश्रमात तुम्ही राहा. बरं म्हटलं. तोपर्यंत संध्याने पण त्यांना फोन केला होता. जसं मी त्या आश्रमाकडे जायला निघाले तर ते शर्मा स्वतःच बाईकवरून आले आणि मला म्हणाले की आश्रमात कशाला जात आहे, माझ्या घरीच चला, मी घरी नेतो म्हणाले. बसा बाईकवर. म्हटलं बाईकवर नाही बसणार मी. मग हळूहळू ते बाईक पुढे पुढे आणि मी मागे मागे असं चालत गेलो होतो. संध्याची त्याची ओळख होती, त्या ती म्हणाली होती आश्रमापेक्षा तिथेच जा. तेव्हा आश्रमात आहेत की नाही लोक, व्यवस्था कशी आहे, काहीच कल्पना नाही, त्यामुळे घरी चला. ठीक आहे असं म्हणून मी त्या शर्मांच्या घरी जायला निघाले. सध्या आपण इथेच थांबूयात. बाकी सगळा वृत्तांत पुढच्या गोष्टीत सांगूया. नर्मदे हर.